रामकृष्ण हरी फ्रेंड, आज मी निघाले आहे मुंबादेवीला दर्शनासाठी। तर चला तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मुंबादेवीचे। बदलापूरहून ट्रेन पकडून मी निघाले मस्जिदला। ट्रेनमधून उतरल्यानंतर वेस्टला यायचं आहे आणि तिथूनच भंडारी स्ट्रीटमधून सरळ सरळ चालत मंदिराकडे निघायचं। भंडारी स्ट्रीट संपल्यानंतर चकला स्ट्रीट राईट साईडला वळायचं आहे। खूप सोपा रस्ता आहे आणि 15 मिनिटांमध्ये तुम्ही मुंबादेवीचं दर्शन घेऊ शकता, मंदिरात पोहोचू शकता। चकला स्ट्रीट म्हणजे शरीफ देवजी स्ट्रीट ही संपल्यानंतर लेफ्ट साईडला वळायचं आहे। समोरच तुम्हाला ही मस्जिद दिसेल, तिथून सरळ सरळ तुम्ही चालत गेलात की आलंच मुंबादेवीचं मंदिर। मस्जिदला मोठं मार्केट आहे, कपडे, भांडी, बऱ्याच गोष्टी, जिथे तुम्ही होलसेलमध्ये खूप काही घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता आता हे जे बॉक्स आहेत हे ट्रान्सपोर्टसाठी चाललेत। इथे रस्त्यावर तुम्हाला अशा बऱ्याचशा हातगाड्या किंवा लोक डोक्यावर सुद्धा असे कार्टन्स जे आहेत ते घेऊन जाताना दिसतील, कारण इथूनच माल मुंबईच्या बाहेर पाठवला जातो, जो ट्रान्सपोर्टने जातो तो। तुम्हीही काही बिझनेस करत असाल तर मुंबईच्या या मार्केटला नक्की भेट द्या। होलसेलमध्ये कमी किमतीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे भेटतील। मुंबादेवीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? मुंबईला मुंबई हे नाव याच ग्रामदेवतेकडून म्हणजे मुंबादेवीमुळे मिळालेले आहे। मुंबई ही मुख्यतः आगरी कोळी लोकांची, आणि ते लोक जेव्हा जेव्हा मासेमारीला जात तेव्हा समुद्रदेवाची आणि ग्रामदेवतेची पूजा करत। बऱ्याच जुन्या काळी मुंबारक नावाचा राक्षस होता, जो ह्या परिसरामध्ये खूप लोकांना त्रास देत होता। त्यावेळेला देवीने, जगदंबा मातेने रूप घेतले आणि तिने मुंबारक या राक्षसाचा संहार केला। म्हणूनच या देवीला मुंबादेवी असे नाव पडले। पहिले जुने मंदिर जे होते ते बोरी बंदरला होते, जिथे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे। इंग्रजांनी रेल्वेचा विकास करण्यासाठी ते मंदिर तिथून हटवण्याचा निर्णय घेतला। तेव्हा पांडुरंग सोनार या त्यांच्या भक्ताने इथे काळबादेवीला मुंबादेवी मंदिराची पुन्हा एकदा स्थापना केली। त्यांनी नवीन मंदिर बांधून तिथे ग्रामदेवतेची स्थापना केली। मुंबादेवी हे एक जागृत देवस्थान आहे। तुमच्या सर्व इच्छा आई पूर्ण करते। त्यामुळे आजपर्यंत कितीतरी हल्ले झाले, पण मुंबई जशी आहे अजून तशीच आहे। आणि मुख्य म्हणजे भारतातील सर्वांच्या आवडीचं शहर म्हणजेच मुंबई, जे मुंबादेवीचं आहे। चला तर मग घेऊया मुंबादेवीचे आशीर्वाद। फ्रेंड्स, मी व्हिडिओ काढत होते आणि ह्या मांजराने ना माझी साडीच पकडली आणि त्याच्या नखामध्ये सुद्धा ती साडी अडकली। काढायला मला पूर्ण 10 ते 15 मिनिटं गेली। पदर पकडून चावते। दे, सोड मला, सोड। काय पाहिजे तुला?
सोड. दे 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 दे. सोड चल सोड 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 सोड. अगं सोड. सो फ्रेंड्स, मुंबादेवीचे दर्शन घेऊन मी निघाले आता परतीच्या वाटेला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा.